आहे का नाही? जॉईन होत आहेत सर्वजण. हॅलो, हाय. नाव टाकायचं 3QL कोण आहे तो? नाव टाकायची आपली सर्वांनी. हॅलो, हाय एव्हरीवन. गुड इव्हनिंग. वो बेईमानी नोटबुक असली पाहिजे आपल्या क्लासची लक्ष द्या. ठीक आहे, फार लक्ष द्या याच्यामध्ये. त्याचा पेपर दिला का सर्वांनी? ऑसिलेशन आणि याच्यावरचा सर्वांनी पेपर रेग्युलर द्यायचे. पेपर जर देत नसाल तर तुमचा अभ्यास करणार नाही. तर मार्क वगैरे चेकच केला असाल. मी 2 डाऊट विचारले होते मला क्वेश्चन मध्ये, 2-3 जीरो ग्रुप मध्ये पण टाकलेत मी. ठीक आहे, तर क्वेश्चन पेपरवर लक्ष असू द्यायचं आपल्याला. आता आपण व्यवस्थित सिलेबस कंटिन्यू करत आहोत. हा सिलेबस आता नंतर होईलच का नाही याची गॅरंटी नाहीये. मी परत हे स्टेटमेंट खूप मोठं करतोय, पहा लक्ष द्या. कारण जर समजा यावेळेसच्या परीक्षा जरी पुढे असतील तर पुढच्या वेळेस आपल्याला पेपरमध्ये जर आपल्याला वेळ भेटली तर आपण नक्कीच फिजिकल क्लासेस मध्ये करूया. पण जर पॉसिबलच नसेल तर याच्यामध्ये आपल्याला याच याच्यावरती आपल्याला चॅप्टर करावे लागणार आहे. ठीक आहे, तर 5 स्टुडंट येत आहेत याच्यामध्ये. स्टार्ट करूया आपण. मी ज्या पद्धतीने सांगितलं होतं आज इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टर सुरू करणार आहोत आपण. तर इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये काय काय पाहिलं होतं पहा. थोडस नोटबुक घेऊन ठेवा सर्व. स्टार्ट करते लेक्चर. तर पहा, इलेक्ट्रोस्टॅटिक्स 11th आणि 12th थोडस लास्टचं कन्सेप्ट राहिलेला आहे आपला त्याच्यामध्ये. कॅपॅसिटर पर्यंत आपण डिस्कशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये कनेक्शन ऑफ कॅपॅसिटर, हाऊ टू कनेक्ट द कॅपॅसिटर अँड हाऊ टू फाइंड द इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स ऑफ 2 or more कॅपॅसिटर हे पाहायचं आपल्याला. त्याच्यामध्ये आपण डायइलेक्ट्रिक टाकलं असता कॅपॅसिटर मध्ये काय फरक होतो, जेव्हा बॅटरी कनेक्टेड आहे किंवा बॅटरी डिस्कनेक्टेड आहे, याच्यासाठीच्या ज्या केसेस आहेत त्या पाहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर कॉम्बिनेशन ऑफ ड्रॉप पाहिलेला आहे. जर ड्रॉप कंबाईन केलं तर चार्ज किती होतो, त्याच्यावरती एन चार्ज होतो. त्याच्यावरचे जे रेडियस आहे कॅपिटल R इज इक्वल टू स्मॉल r इंटू 10⁻⁴. त्याच्यानंतर कॅपॅसिटर जो आहे n⁻⁴. पोटेन्शियल आहे ते n⁻²/3. अशा पद्धतीने पाहिलेलं आहे. एनर्जी स्टोअर इन कॅपॅसिटर याचा फॉर्म्युला ½CV². अशा पद्धतीने पाहिलेला आहे आपण. एनर्जी ऑफ कॅपॅसिटर ½ CV² किंवा त्याला ½V²/C असा पण वापरू शकतो आपण याच्यामध्ये. तर पहा त्याच्यामध्ये अजून की जेव्हा आपण पोलरायझेशन किंवा पोलरायझेशन म्हणजे काय नेमकं पाहिलेलं आहे. पोलराइज म्हणजे डायइलेक्ट्रिक मटेरियल मध्ये टाकल्यानंतर हाऊ टू पोलराइज द मॉलिक्यूल, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड असल्यानंतर मॉलिक्यूल पोलराइज कसे होतात हे पाहिलेले आहे आपण. त्याच्या आधी मी स्टार्ट पासून सुरुवात करतो. पहा, इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टरची जी 12th इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर आहे बोर्डासाठी, त्याची सुरुवात आपण गॉस लॉने केली होती. पण गॉस लॉच्या आधी आपण फील्ड डेन्सिटी किंवा टोटल नंबर ऑफ
लाईन्स असं पाहिलेलं होतं, इलेक्ट्रिक फ्लक्स पाहिलेला आहे. त्याच्या आधी 11चा जो चॅप्टर पार्ट आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा, की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स Q1 Q2 upon R square, electrostatic field K Q upon R square, potential K Q1 Q2 upon R, potential energy K Q1 Q2 upon R आणि potential असतं K Q by R. अशा पद्धतीचे फॉर्म्युले. त्याच्यानंतर डायपोल जेव्हा युनिफॉर्म इलेक्ट्रिक मध्ये ठेवतो तेव्हा त्याच्यावर ऍक्ट होणारा टॉर्क, त्याला रोटेट करायला लागणारा वर्क. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू डायपोल ऑन द ऍक्सिस, ऑन द इक्वेटर, एनी पॉइंट. अशा भरपूर साऱ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, त्या कृपया करून रिवाइज करून घ्यायच्या. रिव्हिजन जर करत नसाल तर हा चॅप्टर व्यवस्थित इम्पॉर्टंट आहे, आपण व्यवस्थित केलेला आहे, ते पूर्णपणे विसरून जाऊ शकतो. त्याच्यामुळे पूर्ण जिथपर्यंत आतापर्यंत शिकवलंय तो पूर्ण भाग जो आहे तो रिवाइज करायचा आहे. त्याच्यानंतर पहा, आपण या 12th मध्ये स्पेसिफिकली काय पाहिलं होतं आपण, की आपण ट्यूब ऑफ फोर्स वगैरे इथून सुरुवात केलं होतं. याच्यामध्ये सर्व बेसिक फॉर्म्युले, इलेक्ट्रिक पोटेन्शियल, पोटेन्शियल एनर्जी हे 11th ला जरी झालं असतं तरी आपण रिवाइज करून घेतलं होतं त्याच्यामध्ये. तर पार्ट 12च्या पार्ट मध्ये आपण काय पाहिलं, ट्यूब ऑफ फोर्स कसं असतं. ट्यूब ऑफ फोर्स म्हणजे फॅराडेच्या आणि इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स कसे डिपेंड केलेले आहेत. नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन, टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन TNEI हे पण पाहिलेलं आहे. ठीक आहे. काय होतं प्रथमेश, आवाज येत नाहीये? आय थिंक मला वाटते तरी आवाज यायला पाहिजे माझा. तुम्ही म्यूट नाही आहात, कसा आवाज येणार आहे रे? सर्वांनी म्यूट करून ठेवायचं स्वतःला. हा, आता क्लिअर आवाज आहे. हॅलो 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 हॅलो, चेक. हॅलो, ऑल क्लिअर आहे? ओके, ठीक आहे. मी चालूच राहू दे. ओके, चला, सर्वजण म्यूट केलेले आहे. आता आवाज पण व्यवस्थित आहे. ओके, तर पहा, हे जर सर्व सांगतोय ते रिवाइज झालेलं असलं पाहिजे. जर मी विदाउट रिव्हिजन आला असाल तर झोप लागू शकतो. तर पहा, लक्ष द्या. टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन पाहिलं होतं आपण. त्याच्यानंतर गॉस लॉ पाहिला होता. काय होता गॉस लॉ, आठवते का? पहा बरं, गॉस लॉ कशाबद्दल आहे? गॉस लॉ कशाबद्दल आहे? क्लोज्ड सरफेस. मग काय सांगितलं होतं? टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन फॉर एनी क्लोज्ड सरफेस is equal to sum of all charges present inside the surface. ठीक आहे, आठवते बसला की क्लोज सरफेसच्या मध्ये जेवढे चार्ज आहेत तेवढ्याचे सम करायचे अपॉन एप्सिलॉन नॉट असतं, बरोबर आहे. क्यू बाय एप्सिलॉन नॉट हे असतं. आणि TNI फक्त, TNI जर सांगायचं असेल तर फक्त टोटल चार्ज, आणि जर फ्लक्स सांगायचं असेल फाय इज इक्वल टू फक्त चार्ज म्हणण्यापेक्षा आपण समेशन ऑफ चार्ज म्हणूया, आणि समेशन ऑफ चार्ज आपण एप्सिलॉन असतो. कारण हे फाय इंटू एप्सिलॉन इज इक्वल टू टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. आपण गॉस लॉचं डेरिव्हेशन पण पाहिलेलं आहे. ओके, ठीक आहे. तर लक्ष द्या. आहे रे प्रथमेश, थोडस नेटवर्क तुझं कमी जास्त असू शकतं. मी चेक करतो इथे. हे बघ, या हेडफोन मधून तरी आवाज येतो मला. ठीक आहे, ओके. तर गॉस लॉ अशा पद्धतीने पाहिल्यानंतर आपण पाहिलं होतं की क्यूब मध्ये जर चार्ज ठेवला तर त्याच्यासाठी फ्लक्स कसं काढायचा. त्याच्यामध्ये व्हेरियस केसेस पाहिलेले आहेत की चार्ज मधोमध असल्यावर काय असणार, एखाद्या सरफेस वर चार्ज असेल तर काय असणार, कॉर्नर वरती चार्ज असेल तर काय असणार, एज वरती चार्ज असेल तर काय असेल. आता हेमंत सर हे फक्त काही सांगणार आहे, ते फक्त मी रिवाइज करतोय, परत समजून. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू व्हेरियस कंडक्टर. कोणता कंडक्टर? लॉंग सिलेंड्रिकल असेल, त्याच्यामध्ये K λ/2πε0 R पाहिलं असेल.
किंवा एखाद्या स्पिअर बद्दल असेल किंवा थिन शीट असेल किंवा थिक शीट असेल, अशा व्हेरियस कंडक्टर बद्दल असणारा इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण दोन नवीन टर्म पाहिल्या होत्या, एनर्जी डेन्सिटी आणि फोर्स ऍक्टिंग ऑन अ कंडक्टर. ठीक आहे, त्याचा फॉर्म्युला आला होता आपला हाफ इप्सिलॉन ई स्क्वेअर. एनर्जी डेन्सिटी आणि फोर्स यांचा सर्वांचा फॉर्म्युला, दोघांचा फॉर्म्युला सेम आला होता, हाफ इप्सिलॉन ई स्क्वेअर. तर पहा किंवा यालाच असं लिहिता येतं आपल्याला की हाफ सिग्मा स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन, कारण आपल्याला माहिती आहे E इज इक्वल टू सिग्मा अपॉन एप्सिलॉन. हे पण रिलेशन महत्वाचं आहे आपल्यासाठी. तर त्याच्यानंतर आपण पाहिलेलं आहे याच्यावरती प्रॉब्लेम, आणि त्याच्यानंतर आपण सुरू केलं होतं डायइलेक्ट्रिक अँड पोलरायझेशन. त्याच्यामध्ये पोलार मॉलिक्यूल असल्यावर काय होतात, नॉन पोलार मॉलिक्यूल असतील तर काय होईल, या अशा पद्धतीने पाहत होतो. त्याच्यानंतर पहा की कॅपॅसिटर, तर पॅरलल पाईप कॅपॅसिटर, पहिल्यांदा टाइप ऑफ कॅपॅसिटर पाहिलेला आहे की पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. याच्यासाठी कॅपॅसिटन्स किती असतो, की C इज इक्वल टू A एप्सिलॉन नॉट K अपॉन D. पॅरलल प्लेट कॅपॅसिटर साठी हा फॉर्म्युला आहे, C इज इक्वल टू A एप्सिलॉन नॉट K अपॉन D. त्याच्यामध्ये आपण सिलेंड्रिकल फॉर्म्युला कॅपॅसिटर पाहिला होता अशा पद्धतीचं जर असेल. त्याच्यानंतर दोन स्पेरिकल कॉन्सन्ट्रिक आहेत, एक वेळेस मधला ग्राउंड आहे, एक वेळेस बाहेरचा ग्राउंड आहे. व तुम्हाला असं आठवावं की काय काय झालंय आपल्याला, पुन्हा नको वाटायला आहे का नाही, की हे कसं काय इथपर्यंत कसं काय आले सर. याचे सर्व फॉर्म्युले तुमच्याकडे नोटबुक मध्ये लिहून आहेत. नोटबुक इज व्हेरी इम्पॉर्टंट याच्यामध्ये तुम्हाला थिअरीसाठी. ठीक आहे, आणि प्रॉब्लेम साठी तर बुक सांगितलेलीच आहे, विद्याभारती एररलेस. आधी सुरुवातीला विद्याभारती, पण आता विद्याभारती हळूहळू कमी करून एररलेसचे जास्तीत जास्त प्रॉब्लेम सोडवायचे. त्याच्यानंतर कॅपॅसिटन्सचं डेरिव्हेशन तुम्हाला करून दाखवलेलं होतं. कॅपॅसिटन्स वरती प्रॉब्लेम झालेले आहेत. त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की डायइलेक्ट्रिक ठेवला, आणि डायइलेक्ट्रिक ठेवण्याची पद्धत पण पाहिली होती की डिस्कनेक्टेड बॅटरी, डिस्कनेक्टेड आणि बॅटरी कनेक्टेड, या दोन वेगवेगळ्या केसेस आपण डिस्कस केलेल्या आहेत. बॅटरी कनेक्टेड असल्यावर काय होतं, बॅटरी डिस्कनेक्टेड असल्यावर काय होतं, अशा दोन वेगवेगळ्या केसेस आपण केलेल्या आहेत. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर पहा की कॉम्बिनेशन ऑफ ड्रॉप, जर स्मॉल ड्रॉप जर आले असतील n ड्रॉप, आणि त्याच्यापासून एक बिगर ड्रॉप जर तयार झाला, त्याच्यामध्ये होणारा चार्जचा फरक किंवा त्याच्यामध्ये होणारा कॅपॅसिटन्सचा फरक, पोटेन्शियल कसे चेंज होतं, हे सर्व फॉर्म्युले मी लिहून दिलेले आहेत. तर इथपर्यंत आपलं झालेलं आहे. एनर्जी स्टोअर्ड इन कॅपॅसिटर हाफ CV स्क्वेअर हा पण फॉर्म्युला झालेला आहे. ओके, तर कनेक्शन ऑफ कॅपॅसिटर झालेला आहे का नाही, मला यस किंवा नो मध्ये रिप्लाय पाहिजे. कनेक्शन ऑफ कॅपॅसिटर, ओके. लॅगिंग नेटवर्क प्रॉब्लेम मुळे आहे. कनेक्शन ऑफ नो नो नो, यस नो, यस नो, यस. कैसे कैसे एक वेळेस म्हणते म्हणते आम्हालाच माहिती नाही काय झालं, काय आमच्या सोबतच काय व्हायला माहिती नाही. अरे डेंजर आवाज येते, मलाच माझा आवाज आहे त्याची तिथे. हा ठीक आहे, आज थोडस नेटवर्क पण प्रॉब्लेम देते आपलं, त्याच्यामुळे पण असेल प्रॉब्लेम, जो काही व्हॉइसचा प्रॉब्लेम यायला. ठीक आहे, तर सुरू करूया मग. कनेक्शन ऑफ कॅपॅसिटर बऱ्याच झालेलं नाही म्हणते, तर आपण सुरू करू. काय त्याला प्रॉब्लेम,
प्रॉब्लेम घेऊन सांगायचं डायरेक्ट तुम्हाला. ठीक आहे, हा चॅप्टर आपल्याला रेग्युलर आता कंटिन्युअली संपवणार आहे. हा संपल्यानंतर पार्ट 2 चा नेक्स्ट चॅप्टर सुरू होईल. पार्ट 1 चा चॅप्टर पाटील सर घेत आहेत. पाटील सर च उद्या लाईव्ह लेक्चर असेल. टायमिंग सांगू तर कसं करू? टायमिंग सकाळी 9:15 घे. 9:15 ला सुरू करूया. पाटील सरचं 9:15 ला लेक्चर असेल सकाळी लाईव्ह. लिंक येईल ग्रुप वरती तुम्हाला. आपलं जे रेग्युलर टाइमला आहे ते आतून या टाइम मध्ये फक्त एक्स्ट्रा पाटील सरचं ते पण जे युट्यूबवर विच रेकॉर्डेड व्हिडिओ टाकत होते पाटील सर तोच आपल्याला लाईव्ह घेतील विथ चॅप्टर. सरला रोटेशनल मोशन सुरू करतील सर. ठीक आहे. तर हेडिंग टाकले तुम्ही की कनेक्शन ऑफ कॅपॅसिटर. तर पहिल्यांदा एक सिंपल कनेक्शन सांगायचे तुम्हाला. ठीक आहे. दोन कॅपॅसिटर आहेत. वेव्ह चॅप्टर कशाला म्हणजे कोणतरी घेईल आमच्यापैकी, पण एवढी गडबड नका करू वेव्हला. ठीक आहे. ऑलवेज वेव्ह स्टार्ट स्टेशन. ठीक आहे. ऑसिलेशन नंतर सोपं जाईल का? हो सरला सोबत पाहूया डिस्कशन. मी ऍक्च्युली सरच्याच ह्याच्यावर सुरू केलं होतं. सर कोणता पण सुरू करायला म्हणून. ठीक आहे. जर तुम्हाला जर सोपा जात असेल तर नंतर सर सोबत डिस्कस करू. दोन कॅपॅसिटर आहेत, बाकी कोणीच नाहीये, फक्त दोघं आहेत. काही नाहीये, काही नाही म्हणजे कोण नाहीये, बॅटरी नाहीये, फक्त दोन कॅपॅसिटर आहेत आणि असे कनेक्ट केलेले आहेत, मध्ये कोणी नाहीये त्यांच्या. ठीक आहे. बॅटरी नाहीये, काही नाहीये. म्हणजे काय करणार मी की एखाद्या कॅपॅसिटर असणार C1, याचं असणार C2, तेव्हा काहीतरी पोटेन्शियल असेल V1 आणि याचं काहीतरी असणार V2. वॉइस थोडा हळू पडा. वॉइस अर्थवेच म्हणताय की वॉइस प्रॉब्लेम आहे म्हणून. ठीक आहे. मला काय कॅपॅसिटर मध्ये पॉझिटिव्ह प्लेट असते आणि निगेटिव्ह प्लेट असते. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. तर याच्यामध्ये आता समजा हे पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आहे. आता इथं हे पॉझिटिव्ह आहे आणि हे निगेटिव्ह आहे. म्हणजे कॅपॅसिटर कसं कनेक्ट केलेलं आहे? पॉझिटिव्ह प्लेट ऑफ वन कॅपॅसिटर इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह प्लेट ऑफ अनदर कॅपॅसिटर. कनेक्शन मध्ये दोन टाइप. कोणते सर? फर्स्ट वी कॅन कनेक्ट पॉझिटिव्ह टू पॉझिटिव्ह प्लेट. पॉझिटिव्ह टू पॉझिटिव्ह केली म्हणजे ऍक्च्युअली निगेटिव्ह टू निगेटिव्ह पण केली, नाहीतर ती केस कसं काय घेतली नाही सर? आहे का नाही? याच्या आतच आहे. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह कनेक्ट केलं म्हणजे निगेटिव्ह निगेटिव्हला कनेक्ट केलं. आणि अशा वेळेस तुम्हाला सोपं इक्वेशन वापरायचे. C1V1 प्लस C2V2 इज इक्वल टू C1. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. C1 प्लस C2 इंटू V. किंवा तुम्हाला बुक मध्ये कुठे रिलेशन भेटला असेल की V इज इक्वल टू डेटा C1V1 प्लस C2V2 अपॉन C1 प्लस C2. हे V म्हणजे काय?
फायनल पोटेन्शियल. सांगतो कसं आलं, काय लक्षात काय प्रोसेस झाली. म्हणजे एका कॅपॅसिटरचा हॅव्हिंग कॅपॅसिटी C1 अँड पोटेन्शियल V1, नका आताच लिहू नका, थांबा दम धरायचा आता. आणि दुसरे कॅपॅसिटन्स C2 आणि V2 कनेक्ट केले. कनेक्ट करण्यात माझ्याकडे दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे पॉझिटिव्हचं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचं निगेटिव्ह, किंवा दुसरा आता याच्या नंतर याचं पॉझिटिव्ह याच्या निगेटिव्हला कनेक्ट करू शकतो. सध्या मी फर्स्ट केस करत आहे. मग त्यावेळेस काय होतं पहा, की याच्यावरती समजा कोणता तरी चार्ज आहे Q1 आणि याच्यावरती आहे चार्ज आहे Q2. दोन्ही कनेक्ट केलं बाय कन्झर्वेशन ऑफ चार्ज. इथून दुसरा एक्स्ट्रा कोणता चार्ज आलेला नाहीये, कारण इथे बॅटरी नाहीये. म्हणजे या दोघांवरचा जो चार्ज आहे Q1 प्लस Q2 शुड बी फायनल चार्ज Q. आणि Q1 ला काय लिहू शकतो मी, आपला फॉर्म्युला काय आहे, कॅपॅसिटन्स C is equal to Q by V, therefore Q is equal to C into V. therefore Q1 म्हणजे C1 V1 प्लस Q2 म्हणजे C2 V2 is equal to फायनल चार्ज, फायनल कॅपॅसिटन्स C1 प्लस C2 into V. ऍक्च्युअली हे कसं असायला पाहिजे, C1 V प्लस C2 V. पण चार्ज इकडून इकडे पर्यंत कधीपर्यंत जाणार, जोपर्यंत पोटेन्शियल सेम आहे. म्हणजे फायनल पोटेन्शियल पहा, मी दोघांसाठी सेम घेतलंय V. मग V कॉमन काढलं, C1 प्लस C2 इंटू V. हा फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला. क्लिअर आहे. कनेक्शन कसं केलंय, पॉझिटिव्ह प्लेट ऑफ कॅपॅसिटर इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह प्लेट ऑफ कॅपॅसिटर. तर त्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचंय, C1 V1 प्लस C2 V2 इज इक्वल टू C1 प्लस C2 इंटू V. ओके, तुम्ही आता लिहून घेऊ शकता. कनेक्शन ऑफ कॅपॅसिटर मध्ये फर्स्ट केस, पॉझिटिव्ह प्लेट कनेक्टेड टू पॉझिटिव्ह प्लेट. सर्व आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांना सांगा, लेक्चर रेग्युलर सुरू झालेले आहेत. मज्जा संपली, करोना संपणार नाहीये हे तर दिसतंय. पण आता नो ऑप्शन, वेळ वाया घालू नका प्लीज. ठीक आहे. तर इथेपर्यंत झालं का, डायग्राम काढायचे की पॉझिटिव्ह प्लेट पॉझिटिव्हला, आणि त्याच्यासाठी इक्वेशन आहे C1 V1 plus C2 equal to C1 plus C2 into. ओके, चलो झालेला आहे. तर पहा, प्रॉब्लेम घेऊया याच्यावरती. फक्त आता दुसरी केस, सर मला पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह नाही करायचं, मला पॉझिटिव्हला निगेटिव्ह करायचं. अरे बा काय होतंय, म्हणजे 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 या पॉझिटिव्हला याचं फक्त निगेटिव्ह प्लेट केलेलं आहे आणि याला पॉझिटिव्ह प्लेट. काय केलं पहा, याची पॉझिटिव्ह प्लेट याच्या निगेटिव्हला आणि याची निगेटिव्ह याच्यात, म्हणजे कनेक्शन कसं आहे, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. मग चेंज काय होतो फक्त फॉर्म्युलामध्ये, C1 V1 मायनस C2 V2 झालं. तेच Q1 मायनस Q2 इज इक्वल टू Q. कारण चार्ज अपोजिट डायरेक्शन ला होतं. ठीक आहे. तर हा फॉर्म्युला असणार C1 V1 मायनस C2 V2 इज इक्वल टू C1 प्लस C2 इंटू V.
साईड पाहिजे. हे बालाजी कोण आहे रे? ते बघ झोपलास असं का वाटतं मला. व्हिडिओ ऑन करा बरं. टर्न ऑन व्हिडिओ एव्हरीवन. बघा बरं कसं बसला आहे तो का. होळकर, अतुल कसं स्टडीला बसल्यासारखं वाटतं. असं थोडस आहे का नाही. हा हाय विकास. आता किती वेळेस हाय रे. सोहन. चला बाकीच्या सर्वांनी व्हिडिओ ऑन करायचे आपले. हा फास्ट. व्हिडिओ ऑन करा. मीटिंग रूम मध्ये पाठवूया. चला श्री कोण आहे. चला जर व्हिडिओ ऑन झाला नाही तर ऑटोमॅटिक तुम्ही मीटिंग रूम मध्ये जायचं ना. ठीक आहे ओके चल. तर हे लिहून झालं असेल तर प्रॉब्लेम लिहा आता. प्रॉब्लेम मध्ये व्यवस्थित समजूया आपण परत. ठीक आहे. असं बसलेले आहात असं दिसलं माझ्या पुढे की. आता बघा वरती कसं उठून बसला बाळाने. असा परिणाम होतो व्हिडिओच्या बसला. ठीक आहे. विशाल बघा तो का विशाल लगेच वगैरे ठीक आहे. लिहा प्रॉब्लेम लिहा. टू कॅपॅसिटर हॅव्हिंग कॅपॅसिटीज. प्रॉब्लेम लिहा सर्वांनी. व्हिडिओ ऑन राहू द्या. टू capacitor having capacities. Two capacitor having capacities 5 farad and 3 farad. का farad कार्य प्रथमेश असका. Two capacitors having capacities 5 farad and 3 farad are charged up to 20 volt and 15 volt. 20 आणि 15 20 and 15 volt respectively. If their positive plates are connected together, if their positive plates are connected together, then find out charge on each capacitor. Charge on each capacitor and potential of each capacitor. Problem. Two capacitor having capacities 5 farad and 3 farad are charged up to 20 volt and 15 volt respectively if their positive plates are connected together. Hello? कोण आहे ते? ठीक आहे.
connected together. Then find out charge on each capacitor, potential on each capacitor, initial energy, initial energy, final energy, initial energy, final energy, and loss in energy, इथे नोट लिहून घ्या. जेव्हा कॅपॅसिटर कसे कनेक्ट आहेत असं दिलं नाही, म्हणजे इथं समजा दिलंय की पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, पण दिलं नसेल तरी हेच केस घ्यायचं, पॉझिटिव्ह पॉझिटिव्हला कनेक्ट. आणि जेव्हा दिलंय पॉझिटिव्हला निगेटिव्ह जोडलं तेव्हा तिथे मेन्शन करायचं. आणि जिथे दिलेलं नाही तेव्हा आपण पॉझिटिव्ह प्लेटला कन्सिडर आहे असं करायचंय. तर ओके, C1 V1 दिलंय, C2 V2 दिलंय. काय दिलंय C1 V1? पहिल्याचं कॅपॅसिटन्स आहे 5 फॅराड, याचं पोटेन्शियल आहे 20 व्होल्ट. याचं कॅपॅसिटन्स आहे 3 फॅराड, याचं पोटेन्शियल आहे 15 व्होल्ट. काय केलं आपण? कनेक्ट केलं. कसं कनेक्ट केलं की याला पॉझिटिव्ह प्लेट लाव, इथे पॉझिटिव्ह आहे आणि निगेटिव्हला निगेटिव्ह. मग इथे सांगा मला मायनस येणार का प्लस? निगेटिव्ह मायनस येणार का प्लस? पी किंवा जम असू शकतो आपला रिप्लाय. जर पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह केला, पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह, तर इथं पण बरोबर. पॉझिटिव्हला जर पॉझिटिव्ह असेल व्हेरी, तर इथं पण काय येणार? पॉझिटिव्ह येणार, म्हणजे प्लस करायचं व्हेरी. तर मग आता हे पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह कनेक्ट आहे, म्हणून C1 V1 प्लस C2 V2 इज इक्वल टू C1 प्लस C2 into V. आता पहा, लक्ष द्या, व्हेरी गुड. चल, तर C1 ची व्हॅल्यू 5, V1 ची व्हॅल्यू 20 प्लस C2 ची व्हॅल्यू 3 into V2 ची व्हॅल्यू 50 इज इक्वल टू C1 plus C2, that is 5 plus 3 into B. हे पहा 100 होणार प्लस हे होणार 45 इज इक्वल टू 5 plus 3 8B. हे काय होतं मग याच्यामध्ये? B इज इक्वल टू 145 अपॉन 8. किती येतं पहा? 1 किती? 6 18.125 असं काहीतरी, 18.125. पहा पोटेन्शियल आलं, हा राईट 145. सो हा डिव्हिजन 18.12.4. आता हे बी म्हणजे कोणत्या कॅपॅसिटरवरचं आलं सांगा बरं. हे बी म्हणजे कुठलं पोटेन्शियल आलं, कोणत्या कॅपॅसिटरवरचं पोटेन्शियल आलं, चला सांगा. हे बी म्हणजे कोणत्या कॅपॅसिटरवरचं पोटेन्शियल आलं, राईट 18.125. पण कोणत्या कॅपॅसिटरवरचं पोटेन्शियल आलं? टोटल आलं. बरं, शुभमचं म्हणणं आहे टोटल आलं, विशालचं म्हणणं आहे Q1 म्हणजे फर्स्ट. अजून कोणाचं काय म्हणणं आहे? बोथ. ओके, पास. सुमित म्हणतोय बोथ. Q आलं. Q नाही आलंय, V आलंय ना. Q कसं आलं नागेश? V आलं. अंजली टोटल म्हणजे पहा, इथे पण पोटेन्शियल सेम असणार आहे आणि इथे पण पोटेन्शियल सेम असणार आहे. या दोन्ही ठिकाणी पोटेन्शियल सेम असणार आहे, कारण जेव्हा दोन कॅपॅसिटर कनेक्ट केले आपण, चार्ज फ्लो झाला कोणाकडे, पण कधीपर्यंत होणार? पहिलं लेक्चर फिजिक्सचं इलेक्ट्रोस्टॅटिक्स 11th आणि 12th दोन्ही, हे चार्ज केव्हापर्यंत फ्लो होतो? जोपर्यंत पोटेन्शियल सेम होत नाही. जर पोटेन्शियल सेम असेल तर चार्ज फ्लो होणार नाही. मग इथलं आणि इथलं पोटेन्शियल सेम होतं, म्हणजे पहिल्या कॅपॅसिटरचं पोटेन्शियल आणि दुसऱ्या कॅपॅसिटरचं सुद्धा पोटेन्शियल 18.125 हे दोघांचंही आहे. टोटल म्हटलं तर याला डिवाइड वगैरे नाही करायचं, हे पहिल्याचं पण एवढंच असणार आणि दुसऱ्याचं पण एवढं. मग आता पहिल्यावरचा चार्ज कसा काढायचा? Q1 नका, आता याला काहीतरी Q1 डॅश म्हणजे नंतरचा, कारण Q1 आपण पहिल्याचा चार्ज घेतलाय. पहिल्याचा चार्ज आला 20 into
5 म्हणजे 28 to 5 100 कुलम चार्ज होता. पण आता किती आला पहा बरं. कॅपॅसिटन्स तर याचा 5 मायक्रोफॅरड, 5 ला 5 आणि आता पोटेन्शियल किती आहे 18.125 आणि Q2 आता नवीन चार्ज कॅपॅसिटर वरचा दुसऱ्या कॅपॅसिटर वरचा नवीन चार्ज त्याची कॅपॅसिटन्स 3 आणि पोटेन्शियल आता किती झालं 18.1. आधी इथे 20 होतं आणि इथे 15 होतं. आता दोन्ही ठिकाणी 18.15 जी व्हॅल्यू येईल ती गुणाकार करा. आपल्याला बऱ्याच गोष्टी अजून काढायच्या. इथेपर्यंत क्लिअर आहे. येस और नो मध्ये रिप्लाय करा. इथेपर्यंत क्लिअर आहे. ओके राईट व्हेरी गुड. तर पहा इथेपर्यंत क्लिअर आहे. कॅल्क्युलेशन अवघड आपल्याला एनर्जीसाठी. बरं तर इथेपर्यंत लिहून घ्या. इथेपर्यंत लिहून घ्या. इथेपर्यंत लिहून घ्या. इथेपर्यंत लिहून घ्यायचं. गरमी खूप व्हायला रे. असं वाटतं गरमी व्हायला. असं गरमी व्हायला ना. ओके व्हेरी गुड. कॅल्क्युलेशन आले. हे आले पहा 90.65 आणि हे आलं 54.375. ओके व्हेरी गुड. तर पहा लक्ष द्या की याचं एनर्जी मी काय म्हणले याच क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला एनर्जी इनिशियल एनर्जी फायनल एनर्जी आणि टोटल एनर्जी काढली होती. पण आता इथे थोडीशी जागा सोडा. हे तुम्ही नंतर करा. इथे जागा सोडा. मी एनर्जी कशी काढायची याच्यासाठी अजून एक प्रॉब्लेम देतोय सेम. एक पेज सोडायचं याच्यासाठी एनर्जीसाठी मी अजून एक प्रॉब्लेम घेतोय. 4 फॅराड 8 फॅराड आणि 5 व्होल्ट आणि 2 व्होल्ट. चला आपल्याला काहीच दिलं नाही. कशी कनेक्ट केलेलं आहे ते दिलेलं नाही. समजा फक्त असं दिलं 2 कॅपॅसिटर्स having capacities 4 farad and 8 farad are connected together and charged up to 5 volt and 2 volt. Then find the loss of energy. एवढं सांगितलं लॉस ऑफ एनर्जी. जर तुम्ही बुक मध्ये एरलेस मध्ये वगैरे पाहिला तर याच्यासाठी फॉर्म्युले पण भेटतील तुम्हाला. डायरेक्ट पाठ करायचे असतील पाठ करा. पण ऍक्च्युली सर्व व्हॅल्यू काढावं लागणार आहे. त्याच्यामुळे मी सांगतो कसं करायचं. तुम्ही इथंपर्यंत काढा बरं. आता या प्रॉब्लेमला मला V ची व्हॅल्यू काय आली सांगा आणि Q1 Q2 ची व्हॅल्यू सांगा मला. तर चार्ज आणि पोटेन्शियल तर तुम्ही काढू शकता. एनर्जी मी काढून दाखवलेलं नाहीये त्याच्यामुळे एनर्जी मी काढून दाखवतो या प्रॉब्लेमचं. पण आता इथे तुम्हाला V आणि नवीन चार्ज ऑन फर्स्ट कॅपॅसिटर न्यू चार्ज ऑन सेकंड कॅपॅसिटर कॅल्क्युलेट करा आणि मला सांगा. V is equal to 3 आलेला आहे. व्हेरी गुड राधिका. निकितेचा पण आन्सर आलेला आहे 3. शुभम 5.14 काय आले 5.14. शुभम एकदा चेक कर. नाही अतुलचं 3 विशालचं 3. व्हेरी गुड ठीक आहे. V ची व्हॅल्यू आलेली आहे पहा
प्रत्येकाचा आला का v इज इक्वल टू 3. काय करायचंय C1 ला 4 ठेवायचं, V1 ला 5 ठेवायचं, प्लस C2 ला 8 ठेवायचं आणि V2 ला 2 ठेवायचं, प्लस C1 प्लस C2 म्हणजे 4 प्लस 8 आणि V हे पहा 20 16 हे 12 V हे 36 भागिले 12 इज इक्वल टू V इज इक्वल टू 3. त्याच्यानंतर पहा Q1 डॅश सांगितलेलं आहे त्या ठिकाणी 12 आलेलं आहे कारण हे येणार C1 आणि नवीन V येणार. असं कंटाळा यायला का तुम्हाला शिकवायचा बिलकुल नाही, पण C1 इंटू V पहिली कॅपॅसिटन्स आहे 4 इंटू V आलेलं आहे, हे आलं 12 आणि C2 V हे आलं 8 इंटू 3. आता पहा आता लक्ष द्या की एनर्जी कशी कॅल्क्युलेट इथपर्यंत आले सर्वांना. ओके ठीक आहे चलो आता पहा लॉस इन एनर्जी काढायचं. लॉस इन एनर्जी साठी फॉर्म्युला भला मोठा येणार आहे, पण तो फॉर्म्युला असा डायरेक्ट सांगितला तर तुम्हाला भीती वाटणार, म्हणून मला आधी सांगा लॉस इन एनर्जी म्हणजे आपण काय करणार फायनल एनर्जी मायनस इनिशियल एनर्जी. बरोबर, मग आधी आपण फायनल एनर्जी काढून घेऊया आणि इनिशियल एनर्जी काढून घेऊया. फायनल एनर्जी कॅपॅसिटन्सच्या एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे हाफ C_V². कॅपॅसिटन्सच्या एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे हाफ C_V². मग आता फायनल म्हणजे हाफ C1 कारण कॅपॅसिटन्स तर चेंज होत नाही. कॅपॅसिटर इज अ प्रॉपर्टी ऑफ कॅपॅसिटन्स म्हणजे रेजिस्टन्स एखाद्या बल्बचा रेजिस्टन्स 20 ओम आहे, जर तसंच कॅपॅसिटन्स असतं त्याला कनेक्ट करा डिस्कनेक्ट करा चेंज नाही होत. हा त्याच्यामध्ये काही ऍड केला कॅपॅसिटन्स मध्ये डायरेक्टर वगैरे तर चेंज होऊ शकतो. सो हाफ C1 V1 स्क्वेअर प्लस हाफ C2 V2 स्क्वेअर. पण आता C1 तर चेंज होणार नाही C1 C2 पण पोटेन्शियल चेंज झाले, मग हे फायनल आहे तर हे पण फायनल धरायला पाहिजे आणि हे पण फायनल धरायला पाहिजे आणि दोघांसाठी फायनल सेम आहे. फायनल बी सांगा बरं किती आले. फायनल बी ची व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट केली आताच किती आलं फायनल बी. दोघांचं कॉमन पोटेन्शियल आलं होतं 3. व्हेरी गुड. तर मग इथं किंवा याचा फॉर्म्युला आपण असा लिहू शकतो हा C1 प्लस C2 इंटू V². हा फायनल एनर्जीचा एक फॉर्म्युला झाला. आता तुम्ही लक्षात ठेवायचा, लक्षात ठेवणं आणि पाठ करणं. पाठ करणं म्हणजे रट्टा मारणं असं ठीक आहे, पण हे लक्षात राहण्यासारखी गोष्ट आहे. फायनल कॅपॅसिटन्स आणि पोटेन्शियल फायनल हाफ C1 प्लस C2 इंटू V². चला किती येते ते काढूया. हाफ C1 4 C2 8 इंटू 3 चा स्क्वेअर हाफ इंटू 12 इंटू 9 हे येणार 6. हे किती आलं पहा 54 जूल आलं एनर्जी. पहा फायनल एनर्जी आली 54 जूल. फायनल एनर्जी आली 54 जूल. व्हेरी गुड. चला इनिशियल एनर्जी काढूया. इनिशियल एनर्जी कसं काढणार हाफ C1 V1 स्क्वेअर. V1 म्हणजे इनिशियल स्क्वेअर आणि हाफ C2 V2 स्क्वेअर हाफ C1 कॅपॅसिटन्स काही चेंज होत नाही 4 इंटू V1. V1 ची व्हॅल्यू सांगा बरं. आता V1 म्हणजे इनिशियल पोटेन्शियल ऑन फर्स्ट कॅपॅसिटर. फायनल दोघांचं 3 व्होल्ट झालं होतं पण इनिशियल पहिल्या कॅपॅसिटरवर किती होतं. पहिल्या कॅपॅसिटर किती होतं इनिशियल पोटेन्शियल 5. व्हेरी गुड. तर मग आता इथे 5 चा स्क्वेअर प्लस हाफ C2 आहे 8 इंटू त्याच्यावर कॅपॅसिटन्स होतं 2 चा स्क्वेअर 1/2 म्हणजे हे 2 into 25 plus 4 into 4 is 15 plus 16 that is 66 joule. इनिशियल एनर्जी आली किती आली इनिशियल एनर्जी 66 जूल. व्हेरी गुड. आता मला सांग एनर्जी डिक्रीज झाली का इन्क्रीज झाली. फर्स्ट स्टँडर्डचा क्वेश्चन आहे. तुमच्याकडे फायनल एनर्जी आहे इनिशियल एनर्जी आहे. काय झालेली आहे एनर्जी. व्हेरी गुड. कारण फायनल एनर्जी इनिशियल एनर्जी पेक्षा कमी आहे. मग लॉस इन एनर्जी हा निगेटिव्ह आहे. म्हणजे लॉस म्हणजेच काय असेल
की लॉस इन एनर्जी, लॉस इनिशियल माइनस फाइनल 66 माइनस 54 12 जूल आहे का नाही. एनर्जी इज डिक्रीज्ड, एनर्जी काय झालेली आहे, डिक्रीज्ड when we connect two capacitor positive to positive. This is a spontaneous process. हे ऑटोमॅटिक होणारी प्रोसेस आहे. चार्जला आपल्याला ढकलावं लागले का तिकडे जा म्हणून, नाही, ऑटोमॅटिक चार्ज गेला, पेन आहे. जर मी याला जर सोडून दिलं याच्यावर, तर ही पेन ऑलवेज एनर्जी कमी करण्याचा प्रयत्न करते. मी हे मागे पण एकदा सांगितलं तुम्हाला की याच्यामध्ये हा महायोग आहे, तू तिथंच हो, महायोगायोग 12चा, अरे ठीक आहे बस. तर या पेनला मी सोडून दिलं तर ही पेन खाली जाते, कारण पेन ट्राय काय करते, एनर्जी डिक्रीज करण्याचा प्रयत्न. त्यामुळे मी हे फक्त कनेक्ट करून सोडून दिलं तर याची एनर्जी कमी होते, कारण स्पॉन्टेनियस प्रोसेस मध्ये एनर्जी ऑलवेज डिक्रीज होत असते. तुम्हाला केमिस्ट्रीच्या याच्या रिएक्शन मध्ये पण माहिती असेल. सो लॉस इन एनर्जी काय आलं, 12 जूल. नक्की लॉस इन एनर्जी क्लिअर आहे का सांगा बरं मला, येस आणि नो. लॉस इन एनर्जी क्लिअर आहे, ठीक आहे, ओके. आता हे असं काढायचंय, पण तुम्हाला जर फॉर्म्युला पाठ, आम्हाला सर नाही फॉर्म्युला शिकव, उद्या पण तर लगेच सर फॉर्म्युला सांगितलं ना सर, शिकवूच नाही की असा कुठेतरी फॉर्म्युला दिसेल तुम्हाला, एनर्जी लॉस इज इक्वल टू इनिशियल एनर्जी, कारण एनर्जी डिक्रीज होत आहे म्हणून इनिशियल मायनस फायनल. इनिशियल काय आहे, हाफ C1V1 स्क्वेअर प्लस हाफ C2V2 स्क्वेअर मायनस फायनल एनर्जी हाफ ब्रॅकेट मध्ये C1 प्लस C2 आणि याचा बेचा स्क्वेअर. हे आहे एनर्जी लॉसचा फॉर्म्युला. एनर्जी लॉसचा फॉर्म्युला. एनर्जी लॉसचा फॉर्म्युला हा साइड काय झालं रे विकास, एवढं काय ते करायचं ना बा. किती दूर गेलास, किती आठवण येत असेल तर नेहमी जवळ असशील तू, म्हणजे काय अडचण नसायला पाहिजे. हँडरायटिंगला काय, अरे ते रडायचे दिवस गेले आता, हँडरायटिंगला तुम्ही रडताय. छे 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 छे. हाफ C1V स्क्वेअर प्लस हाफ C2V2 स्क्वेअर मायनस हाफ C1 प्लस C2 इंटू V स्क्वेअर. ते आपण म्हणजे क्लिअर मी सांगतो, हँडरायटिंग एखाद्या वेळेस लिहिताना स्पेलिंग मिस्टेक किंवा एखाद्या वेळेस समजा प्रोनाउन्सिएशन आपल्याकडून एक्सेप्ट करायचं नाही. हा, एखादी कन्सेप्ट समजत नसेल, प्रॉब्लेम सांगता येत नसेल, तर तिथे आता या गोष्टी काय करणार, याचे दिवस संपलेत आमचे हँडरायटिंग वगैरे सुधारायचे. चला तोपर्यंत लिहून घेतला नक्की, ओके. हा याचं क्लिअर करायचं आहे, इथे बी होणार, ओके. तेवढं दिसलं का तुम्हाला, मी ऍक्च्युली तुम्हाला दिसणार नाही असं कन्सिडर केलं होतं. छेले राहते का, तुम्ही फॉर्म्युला सांगितलं तसा लिहायचं वाटलं, पण बरेच जण बघून घेत आहेत, म्हणजे मी थोडस काढतो. ठीक आहे, तर पहा लक्ष द्या की 1 तास होत आलेला आहे. ऍक्च्युली मला ते सिरीज आणि पॅरल कॉम्बिनेशन सुरू करायचं होतं, पण एक नवीन कन्सेप्ट आहे, आपण उद्या परत सुरू करूया ते नवीन. तर याच्यामध्ये पहा, आज काय पाहिलं, आज परत सांगतो मी, थोडेसे प्रॉब्लेम सोडवा त्याच्या इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये. आधी झालेल्या पोर्शन वरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा थोडे. आणि आज मी काय केलं, फक्त कनेक्शन ऑफ कॅपॅसिटर, त्याच्यामध्ये 2 टाईप, की पॉझिटिव्ह प्लेट पॉझिटिव्हला केलं तर मेन फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, C1V1 प्लस C2V2 इज इक्वल टू C1 प्लस C2 इंटू V. आणि जर पॉझिटिव्ह प्लेट निगेटिव्ह प्लेटला कनेक्ट केलेली असेल तर फक्त इथं प्लसच्या जागी मायनस करायचं. लॉस एनर्जी विचारला, इनिशियल विचारली, फायनल एनर्जी विचारली, तर आपण आता काढू शकतो. कारण एनर्जी काय असतं, हाफ CV स्क्वेअर. इनिशियल विचारलं तर इनिशियल व्हॅल्यू घ्यायचं, फायनल विचारलं तर फायनल व्हॅल्यू घ्यायच्या. लॉस काढायचा असेल तर याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवून द्यायची.
क्लिअर आहे. तर आपण पॅरलल आणि सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स नाही कॅपॅसिटन्स हे नेक्स्ट लेक्चर सुरू करूया. परत मला एक सांगा फक्त की असे प्रॉब्लेम भेटलेत का मी येस किंवा नो मध्ये रिप्लाय करा की पहा के कॅपॅसिटन्स आहे, इथे एक डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे K1 चा आणि इथे एक आहे K2 चा, किंवा असा आहे याच्यामध्ये इथे एक आहे K1, इथे आहे K2, इथे आहे K3 एक्सेट्रा कॅपॅसिटन्स नो. ओके ठीक आहे. तर हे पण करूया, हे पण करूया. म्हणजे दोन गोष्टी राहिल्यात आपल्याला, कॅपॅसिटन्सचं पॅरलल आणि सिरीज कॉम्बिनेशन आणि अशा टाईपचे प्रॉब्लेम. ओके विकास म्हणजे घेतलं यस घेतले कसे प्रॉब्लेम नो. ओके ठीक आहे. ओके नो हो चला घेतले नाहीत तरी मी विचारलं, मला लक्षात आहे बऱ्यापैकी आहे का नाही. तुम्हाला वाटलं असं आता इलेक्ट्रोस्टॅटिक मॉड्यूल सोडून दिलाय, वाचलो आपण, एक नवीन चॅप्टर सुरू करतील आता लगेच सर. ठीक आहे, हा कम्प्लीट करायचा चॅप्टर खूप महत्वाचा चॅप्टर आहे. तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि आजच्या याच्यावर पण रिवाइज करा आणि आपण उद्या भेटूया. उद्या पाटील सरचं पण लेक्चर होईल, लिंक ग्रुपवरती 9:15 वाजता सकाळी, आणि आपले संध्याकाळचे रेग्युलर लेक्चर कंटिन्यू असते. ओके देन बाय, डन डन, गुड बाय, गुड नाईट. ओके गुड नाईट एव्हरीवन, बाय 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 बाय. कैसे? बाय बाय. ओके चलो बाय.